यवतमाळ जिल्हा साहित्य संमेलनाचा या दुसऱ्या वर्षी या साहित्य संमेलनाकरता आज उद्घाटक म्हणून या मंचावर उपस्थित मान्यवर, अतिशय आपण त्याला प्रतिभावंत असे लोक म्हणतो, जे साहित्य क्षेत्रात ज्यांचं असं विशेष कार्य असतं, असे या ठिकाणी लागलेले संमेलनाध्यक्ष गझल गंधर्व सुधाकरजी कदम साहेब, आपण ज्यांना अनेक वर्षापासून हास्य जत्रा असेल किंवा मिर्झा एक्सप्रेस असेल, आता कोणती नवीन एक्सप्रेस चालू केली मला माहीत नाही, आपले तेच आहे ना, थोडी स्पीड वाढली कमी ते पाहा लागेल फक्त. डॉक्टर मिर्झा रफिक बेग साहेब, आपण नुकताच ज्यांचा या ठिकाणी सत्कार केला, सन्मान केला, ज्यांचा गौरव केला आणि साहित्य क्षेत्रात ज्यांचं कार्य अतिशय उल्लेखनीय आहे, प्रशंसनीय आहे आणि त्यांच्या कार्याचा जो आता आपण या ठिकाणी पाढा वाचला, त्यातून आपल्याला एक अशी ऊर्जा मिळते, असे ऊर्जावंत माननीय श्री रमाकांती कोलते साहेब, एक ज्यांचा वेगळ्या पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी एक त्यांची ओळख करून दिली, त्यांचा हे करून दिला. श्री प्रवीणजी तिके साहेब, आपण त्यांना टी व्हीवर नेहमी पाहतो, ते माझे जवळचे मित्र आहेत. मी आपल्याला फक्त एवढी विनंती करतो, तुम्ही त्याला संध्याकाळपर्यंत जाऊ नका देऊ, इथेच स्टेजवर बसून ठेवा की बसून त्याचे कार्यक्रम आपल्याला काही ना काही सांगतील त्यांच्या कार्यक्रमाबद्दल. या कार्यक्रमाचे साहित्य संमेलनाचे जे सर्व आयोजक आहे, त्यांचे सर्व पदाधिकारी, आमचे मित्र, म्हणजे वैद्यकीय व्यवसायात एवढे कामात व्यस्त असताना सुद्धा ज्यांना साहित्याची आवड आहे, विशेषतः कविताची नाही म्हटलं मी, कवितेची म्हटलं, ज्यांना कवितेची आवड आहे ते आमचे मित्र, आमचे सहकारी डॉक्टर स्वप्नील भाऊ मानकर. कारण डॉक्टर म्हटलं की, आणि त्यातल्या त्यात स्वप्नील भाऊ बालरोग तज्ज्ञ आहेत, ह्या लोकांना फार कमी वेळ मिळतो, मला चांगलं माहीत आहे, पण ते अशा वेळातल्या वेळ काढूनही या साहित्य क्षेत्रामध्ये आपली विशेष अशी ओळख निर्माण करतात. हे त्यांच्याकरता आणि आपल्या यवतमाळकरता खरंच एक अशी प्रशंसनीय गोष्ट आहे. मी तुम्हाला खरं सांगतो, मनापासून सांगतो, म्हणजे मला मराठी साहित्याबद्दल जास्त माहिती नाही, मी डॉक्टर माणूस आहे, सामाजिक कार्यात काम आहे, राजकीय क्षेत्रात काम आहे, पण शीघ्र कविता कशाला म्हणतात आणि कशी असते मी फक्त त्या स्वप्नील मानकरच्या कविता पाहून समजलो. या ठिकाणी उपस्थित प्रमुख पाहुण्या श्रीमती उमा सुहास राऊत, श्रीमती अंजुषा अशोक मारावार आणि संचालन करणाऱ्या प्रज्ञा चिंचोळकर, सोनल गादेवार, जे माझं आभार प्रदर्शनामध्ये नाव घेतील अशी मला अपेक्षा आहे, ते माननीय मंगेशजी चौधरी. साहित्यावर प्रेम करणारे आपण सर्व साहित्यप्रेमी. मी या ठिकाणी आपला वेळ जास्त घेणार नाही, त्यांनी असं उडता बोलताना सांगितलं, थोडक्यात मार्गदर्शन करतील. आणि खरं गोष्ट आहे, आपण या ठिकाणी जमलो कशा करता आहे, जे कवी आहेत, जे साहित्यकार आहेत, त्यांना ऐकून घेण्याकरता जमलेलो आहे. त्यामुळं मी फक्त दोनच गोष्टी या ठिकाणी बोलेन. एक पहिली गोष्ट अशी की मराठी साहित्यामध्ये तुमचा प्रकार कुठलाही असो, तुमची कविता असो, तुमची कादंबरी असो, तुमची कथा असो, तुम्ही ती लिहिलेली असो किंवा तुम्ही ती आपल्या शब्दांनी बोलली, आपल्या मुखातून बोललेली असो, या शब्दांना एक वेगळा अर्थ आहे, एक वेगळ्या भावना आहे आणि वेगळ्या संवेदना आहे. त्यातला प्रत्येक शब्द हा तुमची वेगळी छाप पाडणारा आहे. याचं कारण असं आहे की तुम्ही साहित्यिक जे लोक असतात, हे साहित्यिक लोक समाजाला प्रतिबिंबित करणारे लोक असतात.
समाजाचे सार जाणणारे लोक असतात आणि जर दरवेळी वेगळ्या वेगळ्या कल्पना, वेगळ्या वेगळ्या सूचना सुचणारी अशी जर कोणी व्यक्ती असेल ती फक्त साहित्यिक आहे. असं असताना समाजाबद्दल आजच्या परिस्थितीमध्ये जे काही घडत आहे, समाजामध्ये जे काही परिवर्तन होत आहे, चांगलं असेल वाईट असेल, त्या परिवर्तनाबद्दल आपण सर्व साहित्यिक जागरूक असता असं मी या ठिकाणी सांगतो. आपल्याला निश्चितच समाजाची जी परिस्थिती आहे त्याबद्दल आस्था असते, यात काही दुमत नाही, कारण तुमचं साहित्य त्या बाबतीत अनेकदा बोलून दाखवतं. पण आज या मंचावर सर्व ज्येष्ठ साहित्यिक, ज्येष्ठ मान्यवर उपस्थित आहे. मी यांच्या समोर आपल्याला एक फक्त विनंती करतो, पहिली विनंती की अनेक अशा गोष्टी आहेत ज्या तुमच्या साहित्यातून, तुमच्या लेखणीतून समाज दर्शनासाठी, समाजाला जागा करण्याकरता एक असं महत्त्वाची असं माध्यम आहे असं मला वाटतं. मग तो समाजात असलेला कुठलाही प्रकार असो, चांगला असो वाईट असो, त्यावर प्रकाश टाकण्याचं काम आपलं आहे. मी अनेकदा पाहतो आपला विदर्भ आणि विशेषतः यवतमाळ जिल्हा हा कशाकरता प्रसिद्ध आहे. आता थोडा कमी झाला, पूर्वी शेतकरी आत्महत्या करता आपल्या साहित्यिकाने जे काही केलं आहे, एक त्याचा विशेष असं उल्लेखनीय एक छाप आपल्या समाजावर, शेतकऱ्याला त्यापासून आत्महत्या करण्यापासून प्रतिबंधित करण्याकरता एक त्याच्या मनावर जो काही असा परिणाम होण्याला एक असं साहित्य आपल्या बऱ्याचशा लोकांनी लिहिलेलं आहे. त्यात कादंबरी असेल, कथा असेल, कविता असेल. अशाच प्रकारचं कार्य आपलं भ्रूणहत्या या विषयाबद्दलही आहे. शेतकरी आत्महत्या असेल, भ्रूणहत्या असेल, काही विद्यार्थ्यांच्या समस्या असेल. पण मी आज एका फक्त मुद्द्यावर या ठिकाणी बोलतो की आजचा सर्वात मोठी समस्या ही महिला सुरक्षेची आहे. काल आम्ही मोर्चा काढला, त्या कोलकातामध्ये एका शिकाऊ डॉक्टर विद्यार्थिनीची बलात्कार आणि हत्या करण्यात आली. त्याबद्दल खूप चांगला प्रतिसाद आम्हाला मिळाला. अनेक संघटना, सामाजिक संघटना सहभागी झाल्या. याच्यामध्ये एकच गोष्ट निदर्शनास आली, जोपर्यंत आपला समाज जागरूक होत नाही, जोपर्यंत आपण जबाबदार लोकांना दोषी ठरवत नाही, दोषी ठरवण्याचं काम शेवटी न्यायालयाचं आहे, पण जागरूकता कशी वाढली पाहिजे, म्हणजे महिलांवर अत्याचार कमी झाले पाहिजे आणि महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य भेटलं पाहिजे. या गोष्टीकरता जर आपण काही केलं तर मला वाटते एक समाजाकरता सगळ्यात मोठी गोष्ट आपल्यातर्फे घडेल आणि ते निश्चित आपण कराल अशी मला अपेक्षा आहे. हा झाला एक भाग. दुसरी गोष्ट मला अशी आपल्याला या ठिकाणी सांगायची आहे, तुमच्या मराठी साहित्याला फार मोठा इतिहास आहे. मला वाटते 1860-65 पासून साहित्य संमेलनं सुरू झाली. त्यात नवीन प्रकार म्हणजे पूर्वी कथा, कादंबऱ्या, नाटक, निबंध, नंतर शीघ्र कविता, असे अनेक प्रकार नवीन त्याच्यामध्ये आले. आवड कमी झाली का जास्त झाली मी आज या ठिकाणी त्यावर बोलणार नाही, पण आजही मराठी साहित्याची जी छाप आहे ती छाप प्रत्येकाच्या मनावर आजही आहे. ते फक्त विनोदी कविता लोक पाहतात किंवा ऐकतात असातला भाग नाही आहे. तुमचं लेखन जर चांगलं असेल, साहित्य चांगलं असेल तर निश्चितच लोक त्याची दखल घेतात, मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि जसं मी म्हटलं, दुसरा भाग असा की आपली जी परंपरा आहे, आपली संस्कृती आहे या साहित्य संमेलनाची, असा आहे मित्रांनो, कुठल्याही गोष्टीला 3 वेळा संघर्ष करावा लागतो. किती वेळा? 3 वेळा. जेव्हा ती गोष्ट जन्म घेते, जेव्हा त्या गोष्टीची ओळख निर्माण होते आणि जेव्हा ती ओळख टिकवावी लागते, ह्या 3 वेळा संघर्षासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात. आपला जन्म अतिशय चांगल्या
आपल्या स्वातंत्र्यपूर्वी काळात झाला. त्यानंतर आपण ओळख निर्माण केली. अनेक दिवसापासून साहित्य संमेलनं भरवून साहित्याचा प्रचार करून आता ही झालेली ओळख टिकवायचं काम, टिकवायचं कर्तव्य हे आपल्या सर्व साहित्यिकाचं आहे. आणि ते सगळं टिकवायचं आपण सर्व प्रयत्न कराल अशी आपल्या सर्वांकडून अपेक्षा करतो. आणि आपण मला या ठिकाणी बोलावलं, आज माझा मान सन्मान केला आणि 2 शब्द बोलायची मला या ठिकाणी संधी दिली, त्याबद्दल आयोजकाचा मनापासून आभार मानतो. आणि माझ्या सर्व माता भगिनींना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देतो. आज मराठी साहित्याचे दिवस यापेक्षाही चांगले येतील असे जर संमेलनं सुरू राहिले, असाच लोकांचा प्रतिसाद जर वाढत राहिला तर निश्चित मराठी साहित्याला चांगले दिवस येऊन एक अशी गौरवशाली संस्कृती आपली इथे आपल्या महाराष्ट्रात अशी तयार होईल अशी मला खात्री आहे. आपल्या सर्वांना पुन्हा आज एक वेळा धन्यवाद देतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.